पुढची बातमी बघूयात। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या कारणावरून भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची निवड आता रद्द झालेली आहे। जात पडताळणी समितीच्या अहवालाच्या नंतर ही कारवाई करण्यात आली आणि नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव केला होता आणि नगराध्यक्षपदी विजय देखील मिळवला होता। मात्र उमेदवारी अर्जाच्या सोबत जोडण्यात आलेले जात प्रमाणपत्र हे बनावट असल्याची तक्रार रजनी सावकारे यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने जात पडताळणी समितीने कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांची कागदपत्र ही अवैध ठरवली गेलेली आहेत आणि याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवला। यावरती निर्णय होत गायत्री भंगाळे यांना अपात्र घोषित करण्यात आले। मंत्री संजय सावकारे यांच्या दबावामधून ही कारवाई करण्यात आली असून आपण या विरोधात न्यायालयामध्ये जाणार असल्याचं गायत्री भंगाळे यांनी म्हटलंय। ते मंत्रिपदाचा चुकीचा उपयोग करत आहे। त्यांना हे समजून घ्यायला पाहिजे की नगराध्यक्ष आहे, तुमचं सारखं मोठं पद नाही मला भेटलेलं आहे। मला एक साधारण नगराध्यक्ष पद भेटलेलं आहे की भुसावळचा मी विकास करेन, तर कमीत कमी तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे ना। तुम्ही वरतून मला दबाव टाकताय, मला हॅरेसमेंट करताय सर। जर मला असं राहील तर मी सहन करणार नाही। कोण दबाव टाकतोय? संजय सावकारे साहेब दबाव टाकताय, भुसावळ जनतेलाही कळताय की किती दबाव टाकताय। हे तिला कामं करू देतानी या अधिकारापर्यंत जातील, त्या अधिकारापर्यंत त्यांच्याकडनं खोटे कामं करून घेतील। जर माझं जर खोटं असतं तर मी निवडून आली नसती, मला पहिला मुद्दा तिकीट भेटलं नसतं, माझे सर्व कागदपत्र ओके आहे ना सर। आता कोणी बनावट कागदपत्र दिले आहे आणि कोणी काय केलेलं आहे हे जात पडताळणी समितीची एक व्हिजिलन्स कमिटी असते, व्हिजिलन्स ऑफिसर असतात, ते सगळे चेक करतात आणि ते ठरवतात की काय प्रमाणपत्र त्यांनी दिलं आहे की आम्ही दिलं आहे ते खरे की खोटे आहे, ती व्हिजिलन्स कमिटी ठरवते। त्यामुळे ते ठरवेल आणि त्याच्यातलं जे सत्य आहे ते बाहेर येईल। पाहूयात पुढची बातमी। नसरापूरमध्ये चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे याच्या विरोधात आता त्याचं कुटुंब मैदानावरती उतरलंय। त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा यांनी कांबळेच्या कृत्यावरती तीव्र असा संतापही व्यक्त केला।